मित्रांनो नमस्कार. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जबर धक्का. सुप्रीम कोर्टातून महत्त्वाची बातमी. अगोदर 4 खासदार आणि त्यानंतर 2 खासदार, 6च्या 6 खासदार मित्रांनो सुप्रीम कोर्टात अपात्र. या सगळ्या महत्त्वाच्या बातमीने उद्धव ठाकरे यांच्या गोटात जल्लोष तर आनंदोत्सव. महाराष्ट्राच्या राजकारणात गद्दारी पडते महागात. एकदा गद्दारी केल्याच्या नंतर निवडून येणे देखील मुश्किल. तर आता 3 वर्ष शिल्लक असतानाच या सगळ्या गद्दार बंडखोर खासदारांना सगळ्यात मोठा धक्का सुप्रीम कोर्टात. उद्धव ठाकरेंचं काय नेमकं विजयाचं गणित आणि कसा जिंकला ठाकरेंनी आपला गड. महत्त्वाची बातमी. आणि राज्याच्या राजकारणात ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय देशमुख, भाऊसाहेब वागचौरे, नागेश भाऊ आष्टीकर आणि संजय जाधव यांना पहिला मोठा झटका. मित्रांनो बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांचा आक्रमक पवित्रा सगळ्यांना पडणार महागात. शिवसेना नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विदर्भाचा दौरा केला. यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यात ठाकरेंची तोफ धडाडली. एक खासदार गेला तरी देखील सभागृह, तरी देखील गर्दीचा उच्चांक तेवढाच पाहायला मिळाला. म्हणजे एका खासदाराच्या जाण्यानं शिवसेनेचा एक बाल देखील वाकडा झाला नाही. शिवसेना आहे तशा जागेवरती असल्याचं चित्र आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये संजय देशमुख यांच्या नाकावरती टिचून उद्धव ठाकरेंनी आपली यवतमाळची आणि वाशिम जिल्ह्याची आपली सभा तेवढीच आक्रमकतेने आणि गर्दीचं विराट स्वरूप देऊन पार पडली. मात्र मित्रांनो दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी या 6 देखील खासदारांना कात्रीत पकडण्यास सुरुवात केली असली तरी सुप्रीम कोर्टाने मात्र या सगळ्यांनाच जबरदस्त धक्का देण्यात उद्धव ठाकरेंचं मोठं योगदान आहे. शिवसेना उद्धव ठाकरे यांचे वकील असणारे कपिल सिब्बल यांनी जेव्हा हे मंत्री फुटले होते, खासदार फुटले होते, त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं विधान त्यांनी केलं होतं की 6च्या 6 खासदार अपात्र होणार, त्यांच्यावरती मोठी कारवाई होणार. आणि अखेर तशाच प्रकारचा सगळ्यात मोठा निर्णय मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने घेतला आणि हे प्रकरण पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांच्या हातात दिलं. कपिल सिब्बल हे देशातील सर्वात पंडित निष्णात वकील आहेत. ते आपल्या एका निर्णयाने सुप्रीम कोर्टाला आपला निर्णय बदलण्यास भाग पाडतात. त्यांच्या हाती हे प्रकरण गेलं आणि त्यांनी पहिल्यापासूनचा याचा मागोवा घेतला. जेव्हा खासदार फुटले, जेव्हा खासदारांनी मिटिंगला गैरहजेरी दाखवली, कोण आधी फुटलं, कोण नंतर फुटलं, कोणी काय केलं, याची सगळी फिल्डिंग कपिल सिब्बल यांनी लावली होती. आणि तशाच घडामोडी पुढे जशा घडत गेल्या त्याचा सगळा वृत्तांत कपिल सिब्बल यांच्यापर्यंत ठाकरे त्या दिवशी पोचवत होते. आणि अखेर मित्रांनो नागेश आष्टीकर यांनी आपली उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडण्याची पहिली भूमिका जाहीर केली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडतोय, बाकीचे 5 खासदार राहिले वेगळ्या बाजूला. आणि नागेश आष्टीकर यांनी आपली भूमिका प्रसारमाध्यमासमोर, महाराष्ट्रासमोर, या देशासमोर मांडली. आणि लोकसभा अध्यक्षांना देखील याचा धक्का बसला. एक खासदार स्वतःहून या संपूर्ण गटातून बाहेर पडतोय. मित्रांनो त्याच दिवशी हा संपूर्ण गट अपात्र झाला होता. संध्याकाळी लागलीच ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडतोय, माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा मोठा निर्णय घेतला आहे, अशी बातमी त्यांनी प्रसारमाध्यमांना सोबत घेऊन प्रेस घेतली. आणि त्याच वेळेला उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडतोय अशी घोषणा केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदेंच्या सोबत सगळे 6चे 6 खासदार जमले आणि त्यांनी सगळ्यांनी ही घोषणा केली. मात्र कायद्याच्या कचाट्यामध्ये कायद्याचा कीस पडत असताना मित्रांनो अगोदर एका खासदाराने शिवसेना उद्धव ठाकरेंना सोडलं, त्यानंतर दुसऱ्या खासदाराने उद्धव ठाकरेंना सोडलं, त्यानंतर बाकीच्या 4 खासदारांनी उद्धव ठाकरेंना सोडलं. म्हणजे एकत्र शिवसेना सोडण्यात यांचा कोणाचाही सिंहाचा वाटा नव्हता. त्यामुळे यांना सगळ्यात मोठा धक्का देण्यास ठाकरेंना मोठं यश मिळतंय. त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी लोकसभेचे अध्यक्ष असणारे ओम बिर्ला यांच्याकडे देखील आपली फिल्डिंग लावली होती. याच्यामध्ये कोण खासदार कधी फुटला, तुमच्याकडे पत्र आलं आहे का, तर ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलं की ओमराजे निंबाळकर यांनी त्या पत्रावर सही केली नव्हती, असं पत्र तुमच्याकडे आहे का, अशी विचारणा केल्यानंतर
ओम बिर्ला यांनी सांगितलं की अशा प्रकारचं कोणतंही पत्र माझ्याकडे आलं नाही, तेव्हा हा गट फुटल्यानंतर एखादा स्वतंत्र गट करायचा असतो आणि तो गट ओम राजे निंबाळकर यांनी केला नव्हता. तो ओम बिर्ला यांच्याकडे तशी माहिती दिली होती. यामुळे त्यांना सगळ्यात मोठा हादरा बसतोय. सुप्रीम कोर्टात जेव्हा उद्धव ठाकरे आपली सबळी बाजू मांडतील तेव्हा सगळ्या घडामोडी अतिशय पद्धतशीरपणे कपडेशीर मांडतील आणि ओम बिर्लांना सुप्रीम कोर्टानं यांना अपात्र केल्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. ही देखील महत्त्वाची बाब आहे.